महाराष्ट्रातलं एक असं ठिकाण जिथून रिंग वॉटरफॉल, कुंडलिका व्हॅली, भिरा डॅम, एक घनदाट अभयारण्य आणि तामिनी घाटाला लाभलेला असंख्य सुंदर देवकुंड धबधबा हे सर्व काही एकाच ठिकाणाहून दिसतं. त्याला सावळ्या घाट म्हणतात. तर नमस्कार मित्रांनो, काल कुंभे वॉटरफॉल बघितल्यानंतर आपण या पावसातून भिजून येऊन पोहोचतो सावळ्या घाट येथे. कुंभे वॉटरफॉल ते सावळ्या घाट 51 किलोमीटर इतका असून आम्ही संध्याकाळच्या 5 वाजता सावळ्या घाट इथे येऊन पोहोचतो. पण इथे पोहोचल्यानंतर समजतं 5 वाजल्यानंतर तामिनी घाटातले प्रत्येक पॉईंटची एंट्री बंद होते. तर इथे आम्ही जास्त वेळ न घालवता आम्ही इथे रूम घेतो, जी आम्हाला पडते 900 रुपयाला. कारण पावसात पूर्ण भिजल्यामुळे सगळं काही भिजून गेलं होतं व रात्रीचं जेवण सुद्धा आम्ही इथेच करतो. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठल्यावर हे धुकं, जिकडे तिकडे हिरवळ, चिमण्यांचा आवाज, हे सर्व काही मंत्रमुग्ध करणारं दृश्य होतं. आम्ही कल्पनाही नव्हती केली की आम्ही इथे राहू. सावळ्या घाट हा ट्रेक 30 ते 35 मिनिटाचा इतका असून खूप सुंदर ट्रॅक आहे. इथे जाताना योग्य योग्य ठिकाणी बोर्ड लावलेले पाहायला भेटतील, त्यामुळे रस्ता चुकायचे काहीच चान्सेस नाहीयेत. पुढे जायचा ट्रॅक 30 ते 35 मिनिटाचा जरी असला तरी एका ऍडव्हेंचर पेक्षा कमी नाहीये. तीव्र उतार, घनदाट झाडी, पावला पावलावर असणारे हे पॉइंट, ती शांतता आणि थंडी वारा धोक्याचा आभास. या मार्गी जात असताना कोरलेल्या पायऱ्या, पाण्याच्या टाक्या, हे सर्व पाहून असं वाटतं सावळ्या घाट हा मार्ग पूर्वी इतिहासात सुद्धा वापरला गेला असावा. पण जेव्हा हा सर्व ट्रॅक कम्प्लीट करून आपण सावळ्या घाटच्या व्ह्यू पॉइंटला पोहोचतो तेव्हा इथून दिसणारे नजारे पासच. तर मित्रांनो, हे सर्व बघून आपला ट्रॅक इतक्यात संपणारा नव्हता. इथून आपण जायचं आहे अशा ठिकाणी. ते ठिकाण तुम्हाला नक्की बघायला आवडेल. ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो. तोपर्यंत ही रील सेव्ह करून तुमच्या फिरस्ती मित्राला नक्की शेअर करा.